मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिलांसाठी खुशखबर। लाडक्या बहिणींना 1,500 मिळत होते, 2100 रुपये मिळणार आहेत आणि सोबतच मिळणार आहे घरकुल। घरकुल योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे। महिलांसाठी महत्त्वाची बातमी, आनंदाची बातमी, नवीन शासन निर्णय आलेला आहे। लाडक्या बहिणींना पहिला हप्ता वाटप करण्यात येत आहे। घरकुल योजनेचा सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत। नवीन शासन निर्णय आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी, त्यामुळे व्हिडिओ नक्की कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। चॅनलवर प्रथम आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट, त्याचबरोबर सरकारी योजनांची नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळेल। सुरुवात करूया व्हिडिओला। त्या अगोदर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा। पाहूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेसंदर्भात, घरकुलांसंदर्भात महत्त्वाची माहिती। 13 लाख घरं महाराष्ट्राला मंजूर झालेली आहेत आणि यामध्ये लाडक्या बहिणींना ही घरं जी आहेत ती देण्यात येणार आहेत। त्या संदर्भातला शासन निर्णय आपण जाणून घेऊया। तर इथं पाहू शकता, मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याबाबत हा जो शासन निर्णय आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे 14 जानेवारीला। 14 जानेवारीचा हा शासन निर्णय आहे निधी वितरित करण्यासंदर्भात। म्हणजेच घरकुल योजनेच्या ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना पहिला हप्ता वितरित करण्यासंदर्भातला हा शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे 14 जानेवारीला। यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण पुढे जाणून घेऊया। तर पहा, महत्त्वाचा शासन निर्णय। मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन 2023-24 ते सन 2025-26 या 3 वर्षात जी घरे आहेत 13 लाख घरे बांधण्याचे नियोजन आहे आणि त्यानुसार सन 2023-24 या वर्षाकरता 3 लाख घरकुल या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण यांच्या माध्यमातून यांना देण्यात आलेले असून त्याकरता तर या संदर्भात पहा किती निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे। तर पहा, निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे आणि हा निधी वितरित करण्यात येणार आहे। एकूण किती निधी आहे घरकुल योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्यासाठी वितरित करण्यात येणारा? अक्षर पहा या ठिकाणी 3,788 कोटी 59,93,600 रुपये एवढा निधी जो आहे तो सरकारच्या माध्यमातून घरकुल योजनेसाठी वितरित करण्यात येणार आहे आणि निधीची आवश्यकता आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक 4 ते 11 यामधील शासन निर्णयान्वये एकूण या ठिकाणी पाहू शकता 2,050 कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, सिडको भवन, CBD, बेलापूर, नवी मुंबई यांना वितरित करण्यात आला असून उर्वरित निधी जो आहे तो उपलब्धतेनुसार या ठिकाणी देण्यात येणार आहे। यामध्ये पुढे माहिती आहे। आता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण पहा इथं रुपये 500 कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, सिडको यांच्या माध्यमातून वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर हा जो वरचा निधी आहे जो मंजूर झालेला आहे हा निधी आता वितरित करण्यात येणार आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात येणार आहे। पहिला हप्ता घरकुल योजनेअंतर्गत वितरित करण्यासंदर्भातला शासन निर्णय शासनाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार हा शासन निर्णय जारी केलेला आहे। आता लवकरच पैसे जे आहेत ते वितरित करण्यात येतील पहिल्या हप्त्याचे। आता पहा, तर पहा या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे। मोदी आवास योजनेअंतर्गत 13 लाख घरं महाराष्ट्राला मिळालेले आहेत आणि पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात एका वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याला घरकुल योजनेअंतर्गत घरं जी आहेत ती मंजूर झालेली आहेत आणि या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या घरांसाठीचा जो लाभ आहे पहिल्या हप्त्याचा तो लवकरच वितरित करण्यात येणार आहे। आता या घरासाठी कोण पात्र असणार आहे? फॉर्म संदर्भात ऑफिशियल माहिती, फॉर्म जो आहे तो ऑनलाईन भरायचा, ऑफलाईन भरायचा, अगदी बेसिक माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे, तर पुढच्या व्हिडिओमध्ये फॉर्म भरण्यापासून ते कागदपत्रासंदर्भातली सगळी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी सबस्क्राईब करावं लागणार आहे चॅनल। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक पण करणं गरजेचं आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू। धन्यवाद।